नमस्कार मंडळी, ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एका निवडणुकीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे. या पार्श्वभूमीवर बिद्री कारखान्याचे विद्यमान चेअरमन के.पी. पाटील साहेब यांच्याशी आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत. नमस्कार साहेब, आपण कोणकोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहात किंवा या निवडणुकीला कोणकोणत्या मुद्दे घेऊन सामोरे जात आहात? श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी ही आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांच्या आणि या 4 तालुक्यातल्या विविध गट घटक या सर्वांच्या वतीनं उभी केलेलं एक सक्षम पॅनल आहे. या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये आम्ही केलेलं साखर कारखान्याची प्रगती, सभासदांना उच्चांकी दर, कामगारांना उच्चांकी बोनस, सगळ्या प्रकारची देणी वेळेवर भागवणारा कारखाना असा नावलौकिक या निमित्तानं तयार झालेला आहे. या साखर कारखान्यामध्ये सहवीज निर्मितीसारखा प्रकल्प अतिशय यशस्वीपणे आम्ही चालवला. फक्त चालवला नव्हे तर देश पातळीवरचं पारितोषिक मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. आणि म्हणून या सगळ्या कामाच्या शिदोरीवर या पुढच्या काळामध्ये आम्ही लोकांची आशीर्वाद मागणार आहे, मतं मागणार आहे. या कारखान्यामार्फत आणखीन एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या उभारणीचं काम चालू आहे. इथेनॉलचा प्रकल्प येत्या 2 महिन्यामध्ये तो चालू होईल. तो प्रकल्प चालू झाल्यानंतर एकदमच बिद्री सहकारी साखर कारखान्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. बिद्रीच्या बाबतीमध्ये विरोधक अनेक आरोप आमच्यावर करतायत. ते सगळे आरोप निखालस खोटे आहेत. आता हे इतके आरोप जर करतायत तर मग बिद्री सर्वात जास्त दर का देतो? बिद्रीत सर्वात जास्त बोनस का दिला जातो? बिद्रीत वेळेवर पैसे का दिले जातात? बिद्री लय भारी ह्या सबंध जिल्ह्यात डंका जो चालू झाला आहे तो आमच्या या सगळ्या कामकाजामुळे. आमच्यापेक्षा सुद्धा या जिल्ह्यात अनेक मोठे मोठे कारखाने कार्यरत आहेत. त्यांचे अनेक मोठे मोठे प्रकल्प आमच्यापेक्षा, मग कोजनरेशनचे असतील, इथेनॉलचे असतील, डिस्टिलरीचे असतील, ते चालू असून सुद्धा कोणीही आमच्याबरोबर आजपर्यंत दर उच्चांकी देऊ शकला नाही. ही वास्तवता आहे. साहेब, आपणाला साखर कारखाना चालवण्याचा मोठा अनुभव आहे. मात्र विरोधकांच्याकडून आपण सभासदांसाठी कोणत्याही कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत अशा प्रकारचे आरोप होत आहेत. याबद्दल आपलं मत काय आहे? आता सभासदांच्यासाठी आम्ही अनेक उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत. विशेषतः ऊस विकास ही संकल्पना घेऊन आता गेले वर्षभर आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी माती परीक्षण केंद्र आपण चालू केलं आहे आणि त्या माती परीक्षण केंद्रातून शेकडो शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीतील माती परीक्षण करून उत्पादन वाढीसाठी काय आवश्यक आहे त्या बाबतीतलं मार्गदर्शनसुद्धा डॉक्टर संजय मानेंच्या रूपानं या सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न चालू झालेला आहे. त्याचबरोबर पुढं या संबंधामध्ये जसं ऊस आपलं शेती खातं आहे तशाच पद्धतीचं एक सेपरेट कक्ष तयार करून जो आता वीक आहे आपल्याकडं त्याला अधिक सक्षम करून अधिक तज्ज्ञ माणसं त्याच्यामध्ये नेमून अधिक संख्याबळ मनुष्यबळ देऊन शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचं उत्पादन वाढीचे प्रयत्न आम्ही या निमित्तानं सुरू करत आहोत. मला सांगायला आनंद होतोय की मधल्या काळामध्ये महामारी जी आली त्या महामारीमध्ये ऑक्सिजनचा प्लॅन्ट आम्ही चालू केला जो अत्यावश्यक होता. त्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. विशेषतः कामगारांना मेडिक्लेमची योजना आम्ही चालू केली. कामगारांची सगळी देणी वेळेवर आम्ही भागवतोय आणि कामगारांना सन्मानानं राहता येईल अशा पद्धतीचा मोबदला आम्ही सातत्यानं त्यांना देत आहोत. ऊस तोडणीचा कार्यक्रम आहे त्याचा पूर्णपणे एक वेळा फज्जा उडाला आहे. अक्षरशः ऊस वेळेवर जात नाही म्हणून शेतकऱ्यांनी कारखान्याची जी सेंटरची ऑफिस असतात त्यांना टाळं ठोकलेले आहेत.
हा देखील मुद्दा आता प्रचारात विरोधक घेत आहेत. याबद्दल आपलं मत काय आहे? काही ठिकाणी या संदर्भामध्ये काही तक्रारी होत होत्या, हे खरं आहे. त्याचं कारण असं की पूर्वीच्या काळात 4,500 टन क्रशिंग कपॅसिटीनं कारखाना चालत होता. आता आपण एक्सपान्शन केलेलं आहे आणि त्या एक्सपान्शनमधून 8,000 टन रोजचं क्रशिंग आता सुरू झालेलं आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळात 160 दिवस कारखाना चालायचा, आता मात्र तो 100 दिवसात तो या कारखान्यातला सगळा ऊस संपेल अशी परिस्थिती आहे. लोकांच्या मागणीवरूनच आम्ही एक्सपान्शनचा निर्णय घेतला. प्रत्येकाची मानसिकता आता लवकर ऊस जावावी अशीच आहे सगळ्यांची, आणि त्याला अनुसरून आम्ही हे निश्चितपणे उपाय केलेले आहेत. तशा पद्धतीच्या तक्रारी पुढच्या काळात होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी आणि खात्री मी या निमित्तानं सभासदांना देऊ इच्छितो. साहेब, आपले मेहुणे AY पाटील साहेब या निवडणुकीत आपल्यासोबत न राहता ते विरोधी पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत किंवा विरोधी पॅनेलची प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. याचा फटका ह्या निवडणुकीत तुम्हाला बसेल का? आपलं मत काय? मला AY पाटलांनी आमच्या गटाला, पार्टीला रामराम ठोकून बाजूला गेले, त्याचा कसलाही परिणाम आमच्या सगळ्या या निवडणुकीवर होणार नाही. कारण AY पाटलांच्या पाठीमागे असणारे असंख्य कार्यकर्ते हे स्वाभिमानी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. काही विचाराची आणि मूल्याची देवाणघेवाण करून आम्ही ती जोपासलेली आहेत, संवर्धन केलेले आहेत. आता AY पाटील का गेले, कसं गेले याच्यावर मी आज फारसं बोलत नाही. 3 तारखेच्या मतपेटीतूनच त्याचं उत्तर तमाम शेतकरी दिल्याशिवाय राहणार नाही. बिद्री कारखाना हा सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे अशी टिप्पणी विरोधक करत आहेत. खरंच बिद्री कारखाना आर्थिक संकटात सापडलेला आहे का? जर नसेल तर सध्या बिद्री कारखान्याच्या आर्थिक परिस्थिती काय आहे? बिद्री सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे आणि म्हणूनच आम्ही वेळेवर ऊसाची बिलं देतोय, सभासदांना साखर पुरवठा करतोय, कामगारांना 28%, यावर्षी 30% बोनस आपण घोषित केलेला आहे आणि म्हणून सगळ्या प्रकारचं समाज वेळेवर देतोय. अनेक कारखान्यातले आम्ही काय बोलत नाही ज्यांचे पगारसुद्धा वेळेवर होत नाहीत, अनेक कामगारांचे महिनोन्निमहिने पगार नाहीत, साखर नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. मी त्यांची नावं घेऊन त्यांच्यावर टीका टिप्पणी करत नाही, पण आमचा कारखाना खरोखरच उत्तम आहे आणि म्हणून सर्वात जास्त दर देत आलेला आहे. साहेब, विरोधकांच्याकडून एक बोचरी टीका आपल्यावर होते, ते म्हणजे तुम्ही स्वतः कारखान्याचे मालक असल्यासारखे हुकुमशाही पद्धतीने कारखान्याचा कारभार चालवत आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? मला वाटतंय हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. गेले अनेक वर्ष, 20-22 वर्ष या कारखान्याचं नेतृत्व मी करतोय. कधीही केव्हाही कुठल्याही ठरावाला विरोध झाला नाही. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन सर्व निर्णय एकमतानं केले जातात. अतिशय लोकशाहीची जोपासना करणारा हा बिद्री कारखाना आहे. मी इतर कारखान्यांची नावं घेऊन एकाधिकारशाहीवर काही बोलणार नाही, पण खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं कामकाज करणारा, सामुदायिक नेतृत्व म्हणून काम करणारा आणि या सगळ्यांचं नेतृत्व मी अतिशय उत्तम तऱ्हेनं पार पाडत आलेलो आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांसाठी तुम्ही कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत? कारखान्याच्या कामगारांच्यासाठी त्यांना मेडिकल एड देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना क्लेम म्हणजे इन्शुरन्स क्लेम त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन बिद्रीनं भरलेलं आहे स्वतः कारखान्यानं, आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सगळ्या प्रकारचा मेडिक्लेम मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे. एकूणच कामगारांच्या स्वास्थ्यासाठी जे जे आम्हाला करता येणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा सातत्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या ट्रेनिंगसाठीची व्यवस्था आपण केलेली आहे आणि म्हणून एकूणच आमचा कामगार हा अतिशय समाधानी आहे आणि त्या समाधानामुळेच अतिशय कठोर परिश्रम घेऊन या कारखान्याची ते प्रगती करतायत. साहेब, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, मात्र बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ही प्रतिष्ठेची केलेली आहे. या मागचं नेमकं काय कारण आहे? याबद्दल आपलं मत काय आहे? बिद्री सहकारी साखर कारखाना तसा जुना सहकारी साखर कारखाना आहे.
आणि या सगळ्या 4 तालुक्याच्या विकासाचं ते केंद्रबिंदू आहे. सातत्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्यामुळंच या विभागातल्या तमाम शेतकऱ्यांचं, ऊस उत्पादकांच्या जीवनात सुख समृद्धी आलेली आहे. आणि म्हणून अशी ही सत्ता आपापल्या ताब्यात राहावी अशा पद्धतीचा प्रयत्न अनेक गटाचे नेते, अनेक पक्षाचे नेते सातत्यानं करत आहेत. आम्ही सुद्धा 4 तालुक्यातल्या विविध विचारसरणीच्या नेत्यांना बरोबर घेऊन, त्या विचारसरणीला बरोबर घेऊन साखर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीनं जे अतिशय योगदान करतायत अशा सगळ्या विचारधारेच्या लोकांना घेऊन आम्ही पुढे जात असतो. लोकशाही आहे, कुणाला काय वाटतंय, कुणाला जावं वाटतंय, कुणाला आपण तिथं सत्तेवर असावं वाटतंय, हा भाग मानवी स्वभाव आहे. साहेब, पुन्हा सभासदांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि कारखान्याची सत्ता तुमच्या हाती दिली, तर सभासदांसाठी तुमच्याकडे नवीन काही योजना आहेत का किंवा नवीन काही तुमचे उपक्रम आहेत का, याबद्दल थोडीशी माहिती द्या. मला वाटतं साखर कारखान्यामध्ये हायेस्ट दर देण्याची भूमिका ऊस उत्पादकाची बिद्रीला घेतलेली आहे. तशा पद्धतीचं अतिशय नियोजनपूर्वक व्यवस्थापन आम्ही केलेलं आहे. अतिशय चांगला कारखाना आम्ही चालवणार आहोत. सर्वात अधिक दर आम्ही देणार आहोत. वेळेवर तोड होणार आहोत. वेळेवर पेमेंट होणार आहे. ही सगळी संकल्पना आणि अपेक्षा ही 100% आम्ही राबवू. आता याहीपेक्षा आमची अशी कल्पना आहे की एकरी 30 टनाचं ॲव्हरेज उत्पादन जे आहे ते एकरी 60 टनापर्यंत कसं जाता येईल यासाठी पुढच्या 2, 3, 4 वर्षामध्ये काही संकल्पना घेऊन, काही कल्पना घेऊन, काही योजना निश्चित स्वरूपामध्ये आम्ही आखणार आहोत, आखलेल्या आहेत आणि त्याची कार्यवाही आम्ही करणार आहोत. शेवटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं व्यक्तिगत उत्पादन वाढणं तरच त्या शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य लाभेल असं आमचं सर्वांचं मत आहे. या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आव्हान कराल किंवा काय विनंती कराल, काय संदेश द्याल? मला वाटतं जो विश्वास गेले अनेक वर्ष आमच्यावर तमाम सभासद बंधूंनी दाखवलेला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून याही निवडणुकीमध्ये सर्वात अधिक कारखाना चालवण्यासाठी, आणि मी आता म्हणतो की कोल्हापूर जिल्ह्यात 1 नंबर आम्ही आहोत. उद्या हे इथेनॉल प्रकल्प आणि हे सगळे प्रकल्प आमचे चालू केल्यानंतर महाराष्ट्रात 1 नंबरचा लय भारी बिद्री कारखाना असा नावलौकिक आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आमच्याशी दिलखुलास चर्चा केली. निवडणुकीत तुमची भूमिका काय असणार आहे किंवा कारखान्याबद्दल तुमचे काय योगदान आहे, पुढील काही विशेष योजना आहेत, उपक्रम आहेत, याबद्दल सविस्तर चर्चा केली. याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण काही प्रमुख नेत्यांच्या मुलाखती या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेत आहोत. माझ्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब. नमस्कार साहेब. साहेब, माझा पहिला प्रश्न आहे की बिद्री सहकारी साखर कारखान्याचं चेअरमनपद हे बुदरगड आणि राधानगरी तालुक्यात राहिलेलं आहे. मात्र निवडणुकीत प्रचाराची धुरा मात्र कागल तालुक्यातील नेते मंडळी सांभाळतात. यामागचं कारण काय? नाही, आता या 15-20 वर्षामध्ये हे बुदरगडकडे चेअरमनपद आहे. यापूर्वी ते अनेक वर्ष कागलकडेही राहिलेलं होतं. हिंदराव पाटील, कैलासभाऊ हिंदराव पाटील अध्यक्ष होते, विश्वनाथ अण्णा पाटील अध्यक्ष होते. त्यामुळे फक्त बुदरगड राधानगरीचे अध्यक्ष झाले असं नाही, परंतु 10-15-20 वर्ष अंदाजे KP पाटलांच्याकडे धुरा गेल्यानंतर हे अध्यक्षपद हे बुदरगड तालुक्याकडे आहे, खरं आहे. परंतु कागल तालुक्यामध्ये अनेक राजकीय नेते असल्यामुळं त्याची सगळी प्रचाराची धुरा किंवा या कारखान्याचे सर्व प्रचाराचे किंवा पॅनेलची रचना करण्याचं काम हे कागलवालीच करतायत, हे खरं आहे. साहेब, माझा सर्वच नेत्यांना एक कॉमन प्रश्न आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, मात्र सर्वच पक्षाच्या नेत्यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची केलेली आहे. यामागचं कारण काय असावं? नाही, बिद्री कारखाना हा 62-65 वर्षापूर्वीचा जुना कारखाना आहे. तो 4 तालुक्यांचा आहे. त्यामुळे 4 तालुके त्यात अंतर्भूत असल्यामुळं
याचं लक्ष हे फार मोठं जिल्ह्याचं लागतं आणि पहिल्यापासूनच बिजली कारखाना हा 4 तालुक्यांचा असल्यामुळं एक त्याचं वातावरण 4ही तालुक्यात निर्माण होतं आणि सगळ्यांचं राजकीय लक्ष किंवा जनतेचं लक्ष वेधून घेणारी ही निवडणूक असते. बिद्री कारखान्याच्या सध्याच्या कारभाराबद्दल आपलं मत काय आहे? उत्कृष्ट कारखाना बिद्रीचा हा के.पी. पाटलांनी आणि सगळ्या संचालक मंडळांनी चालवलेला आहे. आपण बघितलं की कोजनरेशन प्रकल्प असेल किंवा इथेनॉल प्रकल्प असेल किंवा जास्तीत जास्त उच्चांकी देशातली FRP देण्याचा निर्णय हा के.पी. पाटलांनी घेतला. कामगारांना 30% बोनस देण्याचा निर्णय घेतला आणि कोजनरेशन प्रकल्प राबवून त्यांनी एक दिशा घडून दिली बिजली कारखान्याला आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये तर राष्ट्रीय पारितोषिक सुद्धा त्याला मिळालेली आहेत आणि ऊसाची किंमत देण्यासाठी कारखान्यांना असे उपपदार्थ निर्मिती केल्याशिवाय कारखाने आता चालणारच नाहीत हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यांचं पहिलं पाऊल होतं आणि यशस्वी पाऊल त्यांनी पाडलेलं आहे. आपलं श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी पॅनेलला सभासदांनी का निवडून द्यावं याबद्दल आपलं मत काय आहे? तर कोणत्या संस्था या सहकारी संस्था या चिरंतन टिकणाऱ्या असतात. सहकारी संस्थांमध्ये हजारो कुटुंबाचं संरक्षण करण्याची ताकद असते. एखादी चुकीची व्यक्ती जर तिथं आली आणि चुकीचा निर्णय घेतला की अनेक या कारखान्याला त्या कुटुंबांना अनेक वर्ष त्रास सहन करावा लागतो. असा एक निर्णय या बिद्रीच्या जीवनामध्ये आला होता. 15-20 वर्ष या बिद्री कारखान्यानं आर्थिक असं नुकसान सोसलेलं आहे. त्यामुळे जे 20 वर्षामध्ये के.पी. पाटलांनी अतिशय कौशल्यपूर्ण अतिशय पारदर्शीपणानं कारभार करून ही परिस्थिती आटोक्यात आणली आणि आज बिजली कारखाना हा जिल्ह्यातील नव्हे तर देशातील एक अव्वल बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आपल्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष A.Y. पाटील यांनी आपल्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. विरोधी पॅनेलमधून ते प्रचारात उतरलेले आहेत. त्यांनी तुमचा देखील शब्द डावलला. त्यामुळं A.Y. पाटील साहेबांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली असं म्हणावं का? नाही, खरं आहे की के.पी. पाटील आणि A.Y. पाटील यांच्यात मतभेद होते वैचारिक. ते वास्तविक नात्यानं 4 कुटुंबाचे त्यांचे नात्याचे संबंध असताना त्यांच्यामध्ये इतके संबंध ताणले गेले की त्या ऐकूनसुद्धा मला फार आश्चर्य वाटायचं. तरीसुद्धा मला विश्वास होता की A.Y. पाटील माझं ऐकतील आणि एक मर्यादेच्या पलीकडे ते जाणार नाहीत. परंतु या माझ्या प्रेमानं माझ्या त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय संबंधाला त्या द्वेषानं मात केली असं माझं मत आहे. साहेब, राज्याच्या राजकारणात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आहे. मात्र या ठिकाणी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत मात्र हेच पक्ष एकामेकाच्या विरोधात लढत असल्याचं चित्र आहे. हा विरोधाभास नाही का? नाही, आता राजकारण आणि सहकार हे फार फरक आहे. सहकारामध्ये एकमेकाचे मित्र हे जनरल राजकारणामध्ये शत्रू होऊ शकतात. आता जसं राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमचे तिकडे गेले तसं भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे आमच्या गटाला आले. त्यामुळे पक्षाचा याचा संबंधच नाही. राजकीय संस्था कोण चांगली चालवतो आणि संस्थेच्या कोणाचं हातामध्ये दिलं तर हित होईल यावर बघून सभासद मतदान करतात. साहेब, ह्या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही बिद्री कारखान्याच्या सभासदांना काय संदेश द्याल? नाही, संदेश एवढा देईन की अशी व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता द्या की ज्या व्यक्तीनं या संस्थेचं फार मोठं चांगलं भलं केलेलं आहे. अशा व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता द्या की या कारखान्याची प्रगती कुणी केली, जास्तीत जास्त FRP कुणी दिली, कामगारांचा पगार वेळेवर कुणी दिला, कामगारांचा बोनस जास्तीत जास्त कुणी दिला, तोडणी वाहतूकदार असतील, तोडणीवाले मजूर असतील यांची सर्व बिलं वेळेवर कुणी दिली आणि या कारखान्यामध्ये प्रगती कुणी केली, कोजनरेशन प्रकल्प कशा पद्धतीने चालवला, यशस्वीरित्या केला. आता इथेनॉलचा प्रकल्प ते काढतायत आणि ते पूर्ण होत आलेलं आहे. हे समर्थपणानं करणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता द्या. त्यामुळे ही सत्ता मला साहजिकच सभासद ही के.पी. पाटलांच्याकडे दिल्याशिवाय राहणार नाहीत. उत्तर एकच, के.पी. पाटील. साहेब, बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आमच्याशी दिलखुलास अशी चर्चा केली याबद्दल धन्यवाद. थँक्यू.